ब्रह्मानन्दं परमसुखदं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकनित्यं विमलमचलम् एकनित्यं विमलमचलम् सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदैवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नरसिंह सरस्वत्यै नमः। तर अशा प्रकारे कथा पुढे चाललेली आहे. ब्राह्मणांना शिक्षा झालेली आहे, ब्रह्मराक्षस झालेले आहेत ते. आणि इकडे कथा आता आणखीन गोड होत चालली आहे. गुरुचैत्र अतिगोड सिद्ध म्हणे नामधारका कथा असे अतिविशेष ऐकता जाती सर्वदोष ज्ञान ज्योती प्रकाश. कथा ऐकताना जे काही ज्ञान मिळतं आहे, जो प्रकाश आपल्यावर पडतो आहे सद्गुरूंच्या छायेचा, त्यामुळे आपलं अज्ञान दूर व्हायला मदत होते. श्री गुरु म्हणती पतितासी आपुले पूर्वजन्मपसीसी सांगीन ऐक परियेसी चांडाळ जन्म होता. मग तो चांडाळ विचारायला लागला की मी ते आता विप्र झालो आहे, तर मला ही चांडाळ योनी कशी काय मिळाली. तर या ठिकाणी श्री गुरु त्याला सर्व कर्मविपाक सांगतात. कुठलं कर्म केल्याने काय होतं, कुठल्या कर्माचे काय परिणाम होतात. पुण्यपापांची गती आपले अर्जव भोगिती कर्मविपाकी असे ख्याती नीच श्रेष्ठ कर्मानुसार. कर्म जसं कराल तुम्ही, नीच कर्म असेल तर पुढची योनी नीच होईल, उच्च कर्म कराल तर पुढची योनी उच्चमध्ये जाईल. आणि याप्रमाणे कर्मविपाक पूर्णपणे सद्गुरू त्याला समजावून सांगतात. तर कोणते काय काय केलं म्हणजे काय काय प्रकारचे जन्म येतात, कोणत्या कर्माने काय फळ भोगावं लागतं, या सर्वाचं अतिशय पूर्ण विवेचन सद्गुरू त्याला करतात. आता या ठिकाणी विप्राला सर्वात जास्ती दंडक आहे. विप्रतीर्थास जावनी श्राद्धादी न करी जाणं, परान्न प्रतिग्रह घेणे तो होय चांड. परान्न वर्ज सांगितलेलं आहे. श्राद्ध वगैरे आपल्या पूर्वजांची आठवण ठेवून त्यांना गती देण्यासाठी आपल्याला श्राद्ध कर्म करावं लागतं. ते कर्म नेहमी नित्यनियमाने करायला पाहिजे. हे जर न कळतील त्यांना त्यांची गती खाली जाईल. त्रिसंध्या समयी देखा जो विप्र जेवी अविवेका, भाक देवनी फिरेनिका तो जन्मे चांडाळे होणे. विप्राला 3 त्रिकाळ संध्या सांगितलेली आहे. अर्थात तो काळ वेगळा होता. या ठिकाणी आपण 3 वेळा निदान संध्येचं स्मरण करायला तरी हरकत नाही. 3 त्रिकाळ संध्या हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. ज्या कोणाची मुंज झालेली आहे, त्रैवर्ग त्रिवर्णांना मुंजीचे परवानगी आहे. मग तो ब्राह्मण असो, वैश्य असो, क्षत्रिय असो, कोणीही असो, त्याला संध्येची परवानगी आहे. आणि 3 त्रिकाळ ज्या सूर्यापासून आपण सर्व अन्न घेतो, आपलं अन्न सगळं त्या सूर्यापासून पिकतं. सूर्य नसता तर आपलं अन्न पिकलं नसतं. इतकं त्या सूर्याचं महत्त्व आहे. सूर्य ही मोठी प्रचंड शक्ती आहे. आणि या सूर्यासारखे अनंत सूर्य जी शक्ती विते ती आहे गायत्री. गायत्री, तिला सावित्री म्हटलं आहे. सवितृ देवता जी सूर्यानाही विते, अनेक सूर्यजिनी जन्माला घातलेले आहेत, अशी ती सवित्र, त्या सवित्रेची उपासना आहे गायत्री म्हणजे. तर हे जो कोणी करणार नाही
त्यालाही शिक्षा पुढच्या जन्मी त्याचा तो आणखीन खालच्या पातळीवर जाईल असं श्री गुरु सांगताय. वैश्वदेव समयी अतिथीसी जो करी दुष्टोत्तरेसी अन्न न देई तयासी कुक्कड जन्म होऊन पावे. ज्यावेळी वैश्वदेव होता, अतिथी येतो दुपारी तुमच्या दाराशी, त्याला जो दुरुत्तर करतो आणि हाकलून देतो त्याचा जन्म, त्याला दुष्ट उत्तर देतो, अन्न न देई तयासी कुक्कुट जन्म, त्याला कुक्कुटचा जन्म मिळेल. असे वेगवेगळ्या प्रकारचे जन्म वेगवेगळ्या प्रकारे, की जेणेकरून तुमच्या वर्तनावर लगाम राहावा, हा ह्याचा मुख्य उद्देश आहे. काहीतरी उद्दिष्टाने हे लिहिलेले आहेत सर्व कर्म. आपण मूळ ते सगळे जे काही लिहिले आहेत ते वाचा. ते सगळे इथं सांगणं शक्य नाही. तर कुठल्याही काय होतं, कर्मविपाक कसा काय होतो, याचं सर्व अत्यंत सूक्ष्म उदाहरणंसुद्धा सिद्धांनी सांगितलेली आहेत. आपले कर्म त्याजुनी मंद आणिक कर्म आचार्य सदा तोही होय चांड. ब्राह्मण व क्षत्रिय वैश्य शूद्र 4 वर्ण सांगितलेले आहे. मी जाती म्हणत नाही आहे, पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा, हे वर्ण आहेत आणि आपापल्या वर्णानुसार आपलं कर्म करायला पाहिजे. ब्राह्मणाचा वर्ण शुभ्र वलय ज्याला आहे, शुभ्र ऑरा ज्याचा आहे तो आहे ब्राह्मण. पीता ऑरा असेल तर तो आहे वैश्य, लाल ऑरा असेल तर तो आहे क्षत्रिय, आणि निळा प्रकारचा ज्याचा ऑरा आहे त्याला शूद्र म्हणतात. तेव्हा जन्मतः जे काही आहेत हे वर्ण आपण घेऊन येतो आणि त्या वर्णानुसार आपल्याला कर्म करायचं आहे. आणि त्यामुळे मौंजीबंधन 8व्या वर्षी ठेवलेलं आहे. बालपणीचे सगळे आनंद भोगल्यानंतर मग त्याची मौंज होते, आणि म्हणजे हा द्विज होण्याचा मार्ग आहे. त्या ठिकाणी नवीन जन्म सांगितलेला आहे. तर हा जन्म त्यानंतर घेऊन त्यात पुढच्या आपल्या वर्णानुसार कर्म करीत राहणे, याच्यात पुढे अजून खूप छान या वर्णाचा उल्लेख सद्गुरूंनी केलेला आहे. सदा वेद दूषी आपण अवमानित ब्राह्मण कर्मभ्रष्ट होय आपण मूत्रकृष्ण. आता सदा जो नावं ठेवतात, वेदांना नावं ठेवणारी मंडळी आहेत, ब्राह्मणांचा अपमान करणारी मंडळी आहेत, तर यांना पुढे कुठली गती मिळणार आहे हे सर्व या कथेमध्ये सद्गुरू सांगत आहेत. त्यामध्ये परान्न केलं तर काय होतं, परद्रव्य अपहार केलं तर काय होतं, आणि वेगवेगळ्या प्रकारे तेलाची चोरी काय केली तर काय होतं, अमुक केलं तर काय होतं, तमुक केलं तर असं पुष्कळ. कास्यलोह कार्पास लवण तस्करिता नरा जाण, श्वेतकुष्ठ होय निर्गुण विचारून राहता. पूर्वजन्मी जर हे काही केलं असेल यापैकी तर तुम्हाला श्वेतकुष्ठ होईल. पुढचे जे तुमचे भोग आहेत ते या तुमच्या कर्मावर अवलंबून आहेत. फलचोरी केली तर वनचर होईल, जलचोरी केली तर कावळा होईल. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या त्यांनी ही उदाहरणं, की तुम्ही शांत चांगल्या पद्धतीने तुमचा आचार राहावा एवढा याचा उद्दिष्ट आहे. आचार विचार स्वच्छ पाहिजे, आणि हे करण्यासाठी हा सगळा पाप स्वामी निरोपिले धर्मसकळ ऐकता होय मननिर्मळ जरी घडले एक वेळ पाप जाय कवणेपुरी. एखाद्या चोळी जर चुकून झालं तर काय करायचं. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायचित्त असे पापासी पश्चात्ताप होय जासी पाप नाही सर्वथा. चुकून जर तुमच्या हातून एखादं घडू शकतं, आणि हे असं घडलं तर त्याचा काय प्रायचित्त सांगितलं आहे सद्गुरूंनी, की पश्चात्ताप. तुम्हाला जर घराफरत आपल्या हातून ही चूक झाली आहे आणि हे तर तुम्हाला समजलं की हो आपल्या हातून चूक झाली आहे आणि त्याचा पश्चात्ताप झालेला आहे तुम्हाला, की पुन्हा अशी चूक मी करणार नाही, तर त्या कर्मबंधातून तुमची सुटका आहे. आता प्रायश्चित्तांचं वेगवेगळे विधानानंतर त्यांनी सांगितलं कोणकोणती प्रायश्चित्त आहेत. पश्चात्तापे शुद्धी पर्यसी गुरुसेवा तत्परेसी केलिया गुरुनिवारी नेणता पाप केलियासी प्रायश्चित्त असे पर्यसी प्राणायाम द्विशतेसी पुण्यतीर्थी 10 स्थान. ही जी तीर्थ उत्पन्न केली सद्गुरूंनी, अशा ठिकाणी स्नान केलं तर, किंवा वेगवेगळ्या प्रकारची दानं केली तर त्याचा सगळा उल्लेख या कथेमध्ये पुढे सद्गुरू सांगत आहेत. आता यानंतर अमावास्येसी एकग्रात पौर्णिमेसी पंचदश कृष्णरसी उत्तर दुसरे मानी हविष्यानी. आता हे कसं केलेलं आहे, हा चांद्रायण आचार, यामध्ये चांद्रायण हे एक व्रत सद्गुरूंनी सांगितलेलं आहे.
चांद्रायण कसं करावं, कुक्कुटांड प्रमाण आहार, ग्रास घ्यावे वर्धमानी, घास वाढवत जावं. वर्धमानी तिथी ज्याप्रमाणे वाढेल त्याप्रमाणे घास वाढतील, तिथी ज्याप्रमाणे कमी होईल त्याप्रमाणे घास कमी होतील. तर ते काय म्हणतात, अमावासीसी एक ग्रास, पौर्णिमेसी पंचदश, कृष्णपक्षी उतरत दुसरे मासी हविष्यान्य. आता हविष्यान्य म्हणजे काय, अत्यंत पवित्र मानलं गेलेलं असं अन्न जे यज्ञात अर्पण केलं जातं. तर या सगळ्याला आपले पाप प्रकटूनी उच्चारावे सभास्थानी, पश्चात्तापे जोळणी पाप जाया अवतारा. आपलं पाप जाहीररित्या उघड करावं आणि खरा पश्चात्ताप केला तर ते तुमचं पाप नष्ट होईल. याला फार मोठी हिंमत लागते आपलं पाप जाहीरपणे सांगण्यासाठी. तर ज्याच्यात ही हिंमत आहे, पश्चात्तापे जोळणी पाप जाया अवतारा, पश्चात्तापाने तुम्ही जळून जाल तर तुमचं पाप नष्ट होईल. तुम्ही जर चांद्रायण आचार कराल तर तुमचं पाप नष्ट होईल. कारण शरीराला त्याच्यामध्ये कष्ट आहे आणि शरीराला कष्ट, त्यामुळे मनाला कष्ट, आणि हे खरं प्रायश्चित्त असं सद्गुरूंचं म्हणणं आहे. आणि मग अशा प्रकारे वेगवेगळे लक्ष जपके, गायत्री केलं तर काय होईल, अमुक केलं तर काय होईल, पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी कसं त्या पापातून निष्कृती व्हावी या संबंधीचं सगळं नंतर वर्णन केलेलं आहे. नंतर पंचगव्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. पंचगव्य प्राशन केजे, गोमूत्र, गोमय, क्षीर, दधी, घृत, कुशसार. आता हे सगळं, कुशसार म्हणजे दर्भोदक. तर विधिमंत्र हे घ्यावं. पहिले दिनी उपवास, नीलवर्ण गोमूत्र, कृष्णगोमय पवित्र, ताम्र गायत्रीचे क्षीर, श्वेतधेनूचे दधी घ्यावे, कपिला गाईचे तूप भरवे, ऐसे पंचगव्य बरवे घ्यावे, एकेकाचे क्लप्त भावे, सांगेन ऐका अवतारा. पंचगव्य कसं करावं आणि त्यानंतर त्याचं प्रमाण काय असावं या 5 द्रव्यांचं, हे सगळं पुढे त्यांनी सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये ऐसे गुरु श्री त्रिविक्रमासी प्रायचित्त सांगती परियसी, सकल विप्र संतोषी ज्ञानप्रकाशे होती. सकाळा विप्र त्या ठिकाणी जो काही समुदाय बसलेला होता त्या सर्व समुदायानी हे सर्व सद्गुरूंनी जे काही सांगितलं, प्रायश्चित्त आणि कर्मविधी, कर्मविपाक, हा सगळा सांगितल्यानंतर पाप झालं तर त्याची निष्कृती कशी करावी याचाही उपाय सद्गुरू सांगतायत. आणि मग काय, श्रीगुरु म्हणती, पतितासी पूर्वी तू विप्र होतासी. अरे तू मागच्या जन्मी विप्र, अनेक जन्म तुझी विप्र म्हणून गेलेले आहेत. माता पिता गुरुदोषी तेणे होय चान्मन. माता पितांचा किंवा गुरूंचा नावं ठेवले असतो, त्यांना दोष दिलेले आहेस, म्हणून तू या जन्मी आज अशा प्रकारे मातंग झालेला आहेस. पण आता उपाय सांगतो तुला. स्नानसमयी मासयका केलिया दोष जाते निशंक, पुन्हा विप्रजन्म, पुढचा जन्म, या 1 महिना जर तू या संगमावर स्नान केलंस तर मात्र पुढचा जन्म तुला चांगला पुन्हा मिळेल. परिसलागता लोखंड अशी सुवर्ण होय, तत्क्षणशी सुवर्ण मागुनी लोहासी केवी मिळे स्वामिया. तव दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञानराशी, अभिमंत्रोनी आम्हासी विप्रामध्ये मिळवावे. परंतु आता तो मातंग म्हणतो की मी विप्र झालोच आहे, तर मला या सगळ्या ब्राह्मणांमध्ये आता मिळू दे. आता त्याला एक कथा सांगतात की असं नाही, असं होत नाही. विप्र केवी म्हणते, पतिताच्या ग्रहासी उपजोनी तू वाढलासी, ब्रह्मत्व केवी पावसी विप्र निंदा करते. म्हणून एक पूर्वी होता विश्वामित्र ऋषींची ते कथा सांगतायत या ठिकाणी. पूर्वी ऐसा विश्वामित्र, क्षत्रियवंशी गाधिपुत्र, तपोवळे म्हणवी पवित्र, म्हणे तो विप्रापणा. विश्वामित्राने प्रचंड तप केलेलं आहे आणि त्यानंतर त्याला वाटलं की आता आपण तप केलेलं आहे तर आपला हा आरा, मी तुम्हाला दरवेळी सांगतोय, इथे जाती वेशक अर्थ कधीही घ्यायचा नाही, तर वर्ण हा अर्थ नेहमी घ्यायचा. तर त्याला असं वाटलं की आता आपला वर्ण ब्राह्मण झालेला आहे. ब्रह्मयाची शततर्फे महा तप केले महाक्लेशे, त्याचे बळे म्हणवी तसे ब्रह्मऋषी आपण. तेव्हा मी आता ब्रह्मऋषी झालेला आहे, एवढं मोठं तप केलेलं आहे. त्या तपाचाही त्याला अहंकार आहे, काय उपयोग तप करून. इंद्रादी सुरवरासी विन्विता झाला परियसी, आपण ते ब्रह्मर्षी म्हणा असे बोलत असे. तेव्हा तो सर्वांना म्हणायला लागला की मला आता तुम्ही ब्रह्मर्षी म्हटलं पाहिजे, तप करून मी क्षत्रियाचा ब्राह्मण झालेलो आहे. देव म्हणती तयासी आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी. देव त्याला सांगतात की वशिष्ठ हेच आमचे गुरु. जरी बोले तो ब्रह्मर्षी तरी आम्ही, वशिष्ठांनी जर तुम्हाला म्हटलं ब्रह्मर्षी तर आम्ही तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणू, तोपर्यंत आम्ही म्हणणार नाही. मग त्या वशिष्ठाशी विनवी विश्वामित्र ऋषी, विप्रा म्हणा आपणाशी केले तप बहुकाळ. तो सांगताय की मी इतकं तप केलेलं आहे. तेव्हा हे वशिष्ठांनी
मला आता तुम्ही ब्रह्मर्षी असं म्हणा. तर वशिष्ठ काय म्हणतात? वशिष्ठ म्हणे, विश्वामित्र क्षत्रिय तपास अपात्र देह टाकोनी मग पवित्र विप्रकोळी जन्मावे. मग होईल तुझा व्रतबंध, होईल गायत्री प्रबोध. तधी तुवा होसी शुद्ध ब्रह्मर्षी नाम तुझे. त्यानंतर आम्ही तुला ब्रह्मर्षी म्हणू. मग त्याला राग येतो. तो का ब्रह्मर्षी म्हणत नाही तर लक्षात घ्या, त्याचा राग संपलेला नाही आहे. आणि ह्या रागाला हा वशिष्ठ मुद्दाम दिवसतो आहे की त्याचा राग उफाळला गेला पाहिजे. आणि हा राग त्याच्या बरोबर उफाळला. आणि राग येऊन त्याने वशिष्ठाच्या 100 पुत्रांचा वध केला. विश्वामित्र कोपेसी हाती घेऊन पर्वतासी. आणि मग त्यानंतर केवळ पुत्रांचा त्याचा वध करून तो थांबला नाही, तर तो हातात पर्वत घेऊन वशिष्ठाला मारायला. मग कोपरा हे त्याच्या आधी काय झालं आहे? मग कोपरा विश्वामित्र वशिष्ठाचे शतपुत्र मारता झाला तेवेळी तरीही वशिष्ठाला राग आलेला नाही. किती शांत डोकं असलं पाहिजे पहा. ब्रह्मर्षीचा अर्थ लक्षात घ्या या ठिकाणी, की ब्रह्माशी जो एकरूप पावलेला आहे तो आहे ब्रह्मर्षी. त्याच्याच हातापायात हे सगळं घडलेलं आहे, तर त्याला त्याचा राग कळणार. त्या रागाच्या वर तो असतो. इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वशिष्ठ वाक्यासर्षी आपण म्हणू ब्रह्मर्षी. हे इंद्रादी वगैरे सगळे हात भरून रिकामे होतात की जर तुला वशिष्ठाने म्हटलं ब्रह्मर्षी तर आम्ही म्हणणार. आणि एवढं 100 पुत्र मारून सुद्धा वशिष्ठ शांत राहिलेले आहेत. आणि मग हा जो आला डोंगर घेऊन उचलून वशिष्ठाला मारायला, जरी वधीन वशिष्ठ मुनी आपणा ते न म्हणे कोणी ब्रह्मर्षी म्हणून या वशिष्ठ. आता ह्या वशिष्ठच मुख्य त्यातली अडचण आहे, तेव्हा त्यालाच खतम करतो असा इतका त्याला राग आला. ऐसा वशिष्ठ मुनीस मारिता यासी फार दोष म्हणून टाकी गिरिविरास भूमीवरी. पर त्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की आपण काय चूक करतोय. आपला राग आपल्याला आवरता आलेला नाही आणि म्हणून वशिष्ठ आपल्याला ब्रह्मर्षी म्हणायला तयार नाही. अनुतप्त झाला, अंतःकरणी पश्चात्ताप झाला त्याला. अरे 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 माझ्या हातून काय घडलं हे आणि काय घडणार आहे. वशिष्ठे ते ओळखणी ब्रह्मर्षी म्हणून. आणि तो पश्चात्ताप झाल्याबरोबर त्याच शरीरात असून सुद्धा वशिष्ठांनी विश्वामित्राला ब्रह्मर्षी म्हणून हाक मारली. इतका पश्चात्तापाचा इतका परिणाम आहे. तुमचं सर्व पाप नष्ट करून टाकतो तो पश्चात्ताप. संतोषाने विश्वामित्र म्हणे बोल बोलिला पवित्र म्हणे घरी अन्न मात्र तुम्ही घ्यावे स्वामिया. संतोषाने विशिष्ट त्या लागी बोलत म्हणे शरीर हे निभ्रांत सूर्यकिरणी पचवावे. अरे तुझ्या शरीरात काही दोष आहेत, सूर्यकिरणामध्ये बस आणि शरीर जाळून टाक. सूर्यकिरणे विश्वामित्रे अंगीकारले, सूर्यकिरणे देहा जाळिले, सहस्रकिरणी तापले, देह सर्व भस्म झाला. त्याचा सर्व देह भस्म होऊन गेला सूर्याच्या किरणांनी. विश्वामित्र महामुनी अतिसमर्थ अनुष्ठानी पहिला देह जाळूनी नूतन देह ठरला. पहिला देह भस्म झाला. भस्मात झाल्यानंतर त्याने दुसरा देह धारण केला. इतकी त्याची प्रचंड अशी सामर्थ्य होतं त्या ऋषीचं. अतिसामर्थ्य अनुष्ठानी पहिला देह जाळूनी नूतन देह धरिला. ब्रह्मर्षी तेथून विश्वामित्र झाला. आणि त्यावेळेपासून सर्व जगत त्यांना ब्रह्मर्षी म्हणून ओळखायला लागले. याची देही याची डोळा तो क्षत्रियाचा ब्रह्मर्षी झालेला आहे. त्याचं वलय लाल वलय असलेलं शुभ्र झालेलं आहे, कारण राग गेला. क्षत्रियाच्या का राग येतो? क्षात्र धर्म ज्याला आपण म्हणतो त्याच्यात हे रहस्य आहे तसे अनेक. या कारणे तहदेव विसर्जन्मा जन्म हे अनुतप्त तव भाव ब्रह्मकुळ भाविसे. तर अशा प्रकारे ही कथा ते त्या मातंगाला सांगतात की नुसता देह नाही, तो देहही संपवावा लागेल. तैसे लागले ध्यान गुरुसी न जाय आपल्या मंदिराशी. विप्र आपण म्हणत असे तो विप्र म्हणे आता मी काही माझ्या घरी जाणार नाही. इतके अवसरी इतके होता अवसरी त्या आली त्याची पुत्रनारी म्हणून लागले अपस्मारी म्हणून आलो धावत. त्याचे पुत्र बायको सगळे धावत धावत आले. त्यांना कुठून तरी समजलं की असं काहीतरी झालेलं आहे या ठिकाणी. आले धावत. तर त्यांना तो काय म्हणतोय मातंग, मला स्पर्श करू नका.
स्पर्श नको म्हणे तिसी कोपे करोनी मारावयासी जाता असे तो पतिता. आपल्या बायकोला तो मारायला धावतो, मला स्पर्श करू नको. दुःख करी ती भार्या दुरीनी नमे गुरुपाया परी पती माते सोडून या जातो काय आता काय. आता ती बिचारी काय करेल. तिला वाटलं आता पती आपला सोडून जाणार. दुःख झालं तिला प्रचंड. कन्यापुत्र मज भोवत तया कोण पाळीत. इतके मला पुत्रसंतान आहे सगळे स्त्री तर यांना कोण पाळेल. आम्हा सांडवणी जातो किमर्थ सांगा तयासी स्वामी. अति स्वामींना करुणा भागते की जरी न सांगार स्वामी त्याची न पाण पुत्रा सरसी एरवी आपण ते कोण पोशी अनाथ मी स्वामी. तुम्ही जर याला सांगितलं नाहीत तर मी इथल्या इथे प्राणत्याग करीन. माझ्या पुत्रांना माझ्या सर्व कुटुंबाला कोण सांभाळणार. आणि मग गुरु म्हणती पतितासी जावे आपल्या घरासी पुत्रकलत्र क्षोभता दोषी तू ते केवी गती होई. मग त्या पतिताला ते सांगतायत मातंगाला, अरे बाबा आपल्या घरच्या लोकांचे जर तू दोष घेशील, त्यांचे बोल जर तू घेशील, ते जर क्षोभ त्यांचा जर तू घेशील तर तुला गती मिळणार नाही. तुला हे कर्तव्य आहे, ही बायको सांभाळणं, ही मुलं सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे गृहस्थाश्रम म्हणून. तेव्हा त्या पत्नीला सांभाळणं, त्या मुलांना सांभाळणं तुझं काम आहे. तेव्हा तू यांच्याबरोबर जा. या संसारी जन्मोनिया संतोष व्हावे इंद्रिया मग पावे धर्मकार्या तरीच तारे भवारणं. यामध्ये संसारात जन्मून सर्व इंद्रियांचं तोषावे, संतोष करावा इंद्रियांचा, मारू नये. भावना कधी मारू नये. मारल्या तर त्या दुप्पट वेगाने वर येतात हे लक्षात ठेवा. या कारणे पूर्वीचं जाणा न करावी आपण अंगना करुणी तिसी त्यागता जाणा महादोष बोलिले. अशा भावना त्यागाच्या नाहीत. सूर्य आणि भूमीच्या साक्षीने तू तुझ्या स्त्रीचा स्वीकार केलेला आहेस, तेव्हा तिला जर तू त्यागशील तर तुला गती मिळणार नाही, महादोष मिळेल तुला. श्री गुरुवचन ऐकून मिनवी तसे करजोडून केवी होऊ जातीहीन ज्ञान होऊन. अहो तुम्ही तर मला आता सगळं ज्ञान दिलेलं आहे, आता मी माझ्या जातीत कसा जाऊ परत. श्री गुरु म्हणे विचारती याचे अंगी असे विभूती प्रख्याळावे लुब्धका हाती अज्ञानत्व पावे. जेव्हा श्रीगुरू आपल्या शिष्याला बोलवतात की याच्या अंगावर हे जे भस्म आहे तोपर्यंत याचं हे जाणार नाही, तेव्हा एखाद्या विभूती आणा. याच्या अंगी असे विभूती, ही विभूती आहे तोपर्यंत हा असाच बोलणार आहे. तेव्हा एखाद्या समोरच्या माणसाला घेऊन या. एका लुब्धका पाचोरीने, जो एखादा लोभी आहे, लुब्धक म्हणजे लोभी, आणा त्वरितशी अतित्वरिशी आणा एखाद्या लुब्धकाला. तया ग्रामी द्विजय एक करी उदिम वाणिक तया ते पाचारिती ऐक तया पतिता सन्निध. तेव्हा एखाद्या व्यापार करणाऱ्या एका ब्राह्मणाला ते घेऊन येतात. श्री गुरु म्हणती ते अशी उदक घेऊन हस्तेसी स्नपन करी गा पतितासी होय आसक्त संसारी. तेव्हा तू हातामध्ये पाणी घे, उदक घेऊन स्वहस्तेसी स्नपन करीते आणि हे पाणी त्या पतितावर शिंपट. आज्ञा होता ब्राह्मण आला उदक घेऊन त्यावरी घालितात तत्क्षण गेली विभूती देऊन. आणि त्याला जशी त्या पाण्याने अंघोळ झाली, त्याचं स्नान झालं, ते पाणी जसं त्याला लागलं सगळी विभूती धुवून गेली आणि मग त्याचं मन पुन्हा अज्ञानात गेलं. मुख पाहता स्त्रीपुत्रांचे धावत गेला त्या जवळी. सगळं विसरला तो मागचं. विभूतीचा इतका प्रचंड परिणाम आहे. आपण जे भस्म धारण करतो, या भस्माची कथा पुढे येणार आहे. तर भस्मधारणाचा इतका उपयोग आहे. अलिंगुनिया पुत्रासी भ्रांती म्हणे त्यासी का आलो, त्याला समजलं की मी या ठिकाणी का आलो, सगळं विसरून गेला मधल्या काळात काय झालंय ते. ऐसा म्हणे विस्मय करीत निघोनी घरा गेला पतित सांगितला वृत्तांत विस्मय सर्व करिता. इतके झाले कौतुक पाहती नगरलोक विस्मय करती सकाळी का म्हणते अभिनवच आहे. कसं त्यांच्या सगळ्या लोकांसमोर हा प्रसंग झालेला आहे. त्यामुळे भस्माचं महत्त्व त्या क्षणी सर्व लोकांना समजलं. आणि हे भस्म कोणाच्या तर्फे लावलेलं आहे? लोभी ब्राह्मणाच्या तर्फे, जो व्यापार उदीम करतो. इतर वेद पठण करणाऱ्या ब्राह्मणाकडून त्यांनी नाही केलं, कारण ह्याच्यात लालसा आहे, पैसा मिळवायची हाव आहे, सगळं आहे. अशा माणसाकडून जर ते कळवलं तर ते जाईल. त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो संदेह मानसी निरोप द्यावा कृपेशी विनंती एका अवतारा. महापतित जातीहीन जाण तया ते झाले दिव्यज्ञान अंग धुतात तत्क्षण गेले ज्ञान केवी त्याचे. विस्तारोणी आम्हासी निरोपावे कृपेसी म्हणून लागला चरणासी भावभक्ती करून या.
तेव्हा त्रिविक्रम श्री गुरूंना विनंती करतात की हे कसं काय झालं, याला सगळं ज्ञात होतं, हे सगळं त्या ज्ञातातून तो पुन्हा अज्ञानाकडे कसा काय गेला, हे कृपा करून तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा विभूतीचं महात्म्य श्री गुरु त्याला समजावून सांगतात. साच होय पूर्ण ब्रह्म भस्म महिमा अपार. श्री गुरुवचन ऐकून विनवीत असे त्रिविक्रम मुनी देवगुरु शिरोमणी भस्म महिमा निरोपावा. तेव्हा श्रीगुरूंना विनंती करतात की भस्माचा काय महिमा आहे. तर हे सद्गुरू, हे श्रीगुरू, हे परमेश्वरा आमच्या त्रिमूर्ती, तू आम्हाला या भस्माचा महिमा सांग. सिद्ध म्हणे शिष्यासी भस्म महिमा पर्येसी गुरु सांगता विस्ताराची ऐकची एकचित्ते अवधारा. म्हणवणी सरस्वती गंगाधर गुरुचैत्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळा भिष्टे साधती. पुन्हा गुरुचैत्रात किती मनोहर आहे, किती सुंदर कथा ही सिद्धांनी त्या सांगितलेली आहे त्या सरस्वती गंगाधराला, ही आपणही ऐका, त्यातून बोध घ्या. गुरुचैत्र नुसते डोळे फिरवून वाचण्यासाठी नाही, त्यातून बोध घेतला पाहिजे आणि कर्मविपाक कसा काय आहे हे समजावून आपल्या वृत्ती शांत ठेवल्या पाहिजेत. आणि अशा प्रकारे या ठिकाणी ही कथा आता संपते आहे. आपण आता निरोप घेणार आहोत. काषाय वस्त्रम करदंडधारिणं कमंडलं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरुभ्यो नमः, सद्गुरुभ्यो नमः, सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरु आपणा सर्वांवर कृपा करो.